11 जूनला कांदिवली पोलीस हद्दीतील राजगुरू ब्रिजजवळील नमन टावर ही बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये तिसऱ्या माळ्यावर एका इसमाने पाईपलाईन जाऊन आत प्रवेश करून आतील प्रायव्हेट कॅश व असे 3.5 लाख चोरीची घटना दाखल करण्यात आली होती. त्या घटनेचा तपास सुरू असताना कांदिवली पोलीस ठाण्यातील FBI घेते आणि निर्देशन केले 3 आरोपींना ताब्यात घेतलं. त्यातील मुख्य आरोपी संतोष चौधरी उर्फ वय 24 वर्ष हा त्या गुन्ह्यामध्ये पाईपलाईनने वरती चढून जाऊन त्याने तिथे लॉकर वगैरे तोडून त्यावर लावला होता. त्याला ह्या गुन्ह्यामध्ये देवप्रसाद बनिया रजब खान या आरोपीने साथ दिली. त्याचा तपासात सदर आरोपितांकडून 2 मोटरसायकल 6 मोबाईल हँडसेट 85,000 रुपये रोख कॅश आणि सोन्या चांदीचे दागिने घड्याळ असा सर्व ऐवज केलेला आहे. त्याच्यामध्ये कांदिवली पोलीस ठाण्याचे 3 गुन्हे, बोरवली पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे, वडाळी पोलीस स्टेशनचे बाईक चोरीचा मोबाईल चोरीचा गुन्हा तसेच पोलीस स्टेशनच्या आणि मालाड पोलीस 11 गुन्हे उघडकीस आलेले. या आरोपीचा पूर्व इतिहास चेक केला अशाच प्रकारचे गुन्हे करतो. पाईपलाईन सोडून आत घरात प्रवेश करतो व आतले लॉकर वगैरे सोडून. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.